हॅलो मित्रांनो, तर कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की मी कॉलेजला तर जाऊ शकली नाही, तर मग आम्ही सगळेजण गेलो होतो सेवाग्रामला. आणि तिथे जाऊन बघते तर एवढी भयंकर गर्दी की मी लास्ट टाईम एवढी गर्दी कधी बघितली ते मला पण आठवत नाही. बट इथे माझं तर काही काम होतं नाही, तर मी पकडला एक कोपरा आणि तिथेच राहिली बसून. आणि मला इथे अजिबात गमत नाही, मला इतकं बोर लागते की काय सांगू. आणि बोर लागून लागून मला लागते झोप, तर मी थोड्या वेळ झोपून पण गेली होती. त्यानंतर थोड्या वेळाने माझं लक्ष गेलं या क्यूट बेबीकडे. इतका क्यूट होता की त्याच्या स्माईलवरच मी फिदा होऊन गेली होती. त्यानंतर यांचं चेकअप झालं होतं आणि आम्हाला लागली होती भूक, तर त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो होतो नाश्ता करायला. आम्ही दोघी बहिणी इतक्या भूककडा हो की कुठेही गेल्यावर सगळ्यात पहिले आम्हाला खायलाच पाहिजे. पण मम्मी पप्पांनी केला नाश्ता आणि आम्ही आमच्यासाठी चिप्स, फ्रुटी आणि आईस्क्रीमच घेतली होती. त्यानंतर पुन्हा गेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि मग इतका पाऊस चालू झाला की तुम्ही बघू शकता. मग काय पावसाचा मजा घेत घेत आम्ही खाणं चालू केलं आमचे चिप्स. पप्पाचं चेकअप तर झालं होतं, बट रिपोर्ट यायचा होता म्हणून आम्हाला अजून थांबावं लागलं. त्यानंतर 4 वाजता रिपोर्ट आला आणि मग घेतले आम्ही गोळ्या आणि आमचा अवतार बघा कसा झाला आहे. आणि माझी मम्मी इतकी त्रासून गेली होती की ती तिची व्यथा सांगत होती डोक्यावर हात मारू मारू. माझी मम्मी हे सांगत आहे की 3 वाजतापासून आम्ही एकाच जागेवर बसून आहो आणि तिला माहीत पडलं की मी व्हिडिओ काढते, तर बघा कशी साडी वगैरे बरोबर करते, बॅग खाली करते. मग काय आम्ही घरी जायला निघालो होतो आणि ट्रेनने जाणार होतो आम्ही आणि ट्रेन येणारच होती, तर पप्पा पट्टपट्ट धावत गेले होते तिकीट आणायला. आणि माझे पप्पा इतके कॉमेडी आणि इतके फ्रीली आहे की सांगू नाही शकत. पप्पाला माहीत पडलं मी व्हिडिओ काढताय, तर पप्पा बघा कसे येऊन राहिले. आणि त्यानंतर आली ट्रेन आणि ट्रेनमध्ये बसल्यावर आम्हाला दिसला अजून एक क्यूट बेबी. आज काय आहे तर माहीत नाही, नुसते क्यूट क्यूट बेबी दिसून राहिले. मग आम्ही गेलो घरी आणि आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.